हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये। आज आपण करणार आहोत सोयाबीन चिली किंवा याला तुम्ही सोयाबीन मंचुरियन सुद्धा म्हणू शकता। मस्त असे भन्नाट लागतात, करण्यासाठी एकदम साधे सोपे आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आपण एक सॉस पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचंय। पाणी गरम झालं की याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, कारण ज्यावेळेस आपण सोयाबीन चिली किंवा सोयाबीन मंचुरियन खातो ना, त्यावेळेस आतमधनं त्याला तो फ्लेवर येत नाही किंवा अशी चव येत नाही मिठाची। तर त्याच्यामुळे सोयाबीन भिजवत असताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। तर मी गॅस बंद करते, पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि हे आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। आपल्याला 2 शिमला मिर्च लागणार आहेत, 2 कांदे, लसूण, आलं, कांद्याची पात। 10 मिनिट झालेले आहेत। आपले सोयाबीन छान व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत, आकाराने दुप्पट झालेले आहेत। तोपर्यंत माझी जी काही तयारी होती ती मी सगळी करून घेतलेली आहे। आता यातलं पाणी आपल्याला निथळायचंय, तर त्याच्यासाठी इथं मी एक स्ट्रेनर घेतलेलं आहे। एक बाउल घेतलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे भरून फ्रेश असं दही टाकून घ्यायचंय। अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, फ्रेश अशी कुटलेली काळी मिरी किंवा काळ्या मिरीची आता ही पूड तयार झालेली आहे। एक 5 ते 6 काळ्या मिऱ्या घेतलेल्या होत्या आणि अशा कुटून घ्यायच्यात। मिरचीची पूड 1 चमचा, मीठ एकत्रित करून घ्यायचं। तयार केलेल्या या मसाल्यामध्ये आपले जे सोयाबीन आपण भिजवून घेतलेले आहेत ना, ते हलके असे पिळून घ्यायचे। खूप जास्त ही ड्राय करायचे नाहीत, नाहीतर मग नंतर जेव्हा मंचुरियन तयार होतील ना, तेव्हा आतनं ते कोरडे कोरडे लागतात। अगदी हलक्या हाताने मी त्याला दाबून घेते। तयार केलेला मसाला या सोयाबीनला असा लावून घ्यायचा। आता आपला दह्याचा मसाला सगळ्या आपल्या सोयाबीनला लागला ना, मग नंतर याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत। इथं मी पाव कप हा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि हाताने हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सगळ्या सोयाबीनला व्यवस्थित असा हा कॉर्नफ्लोअर लागला जातो। पॅन मध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आता आपल्याला एक एक सोयाबीन अशा पद्धतीनं त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं। तेलात गेल्यानंतर आणखी मोठा आकार याचा व्हायला लागलेला आहे, रंग देखील बदललेला आहे, त्याचबरोबर हलका असा कुरकुरीतपणा सुद्धा त्यांना आलेला आहे। काढून घेऊयात। झाले ना, परफेक्ट। पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचंय। तेल गरम होतंय तोपर्यंत इथं एका वाटीमध्ये आपण 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय आणि याची स्लरी करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एकदम बारीक असं चिरलेलं आलं, लसूण, हलका असं त्याला परतू द्यायचंय। लगेच याच्यामध्ये इथं मी हिरवी मिरची टाकत आहे, कांदा अशा पद्धतीने चिरलेला, ढोबळी मिरची। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे सॉस। तर सगळ्यात अगोदर इथं मी रेड चिली सॉस घेत आहे 1 मोठा चमचा, डार्क सोया सॉस 1 मोठा चमचा, ग्रीन चिली सॉस 1 मोठा चमचा, टोमॅटो सॉस 2 मोठे चमचे। हलवून घ्यायचं। त्याचबरोबर विनेगर आपण टाकत आहोत 1 मोठा चमचा। ही जी स्लरी करून ठेवलेली आहे ना, ती ओतून घेऊया। मीठ टाकायचंय, अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण की ह्या सॉस मध्ये सुद्धा मीठ असतं। हलवून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आणि आता याच्यामध्ये आपलं हे जे सोयाबीन आहे ना, ते टाकून घ्यायचं, मिक्स करायचं। मस्त अशी दिसतीये, अप्रतिम असा याला रंग आलेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि गरमागरम ही सर्व करायची बरं का। आणि कुठल्याही चायनीज पदार्थाचा, ज्याला आपण आत्मा वगैरे म्हणतो ना, तशा पद्धतीचं ही कांद्याची पात।
भन्नाट असे आपले हे सोया चिली मंचुरियन तयार झालेले आहेत. अप्रतिम असा रंग आलेला आहे, सुगंध सगळीकडे दरवळते. टेस्टिंग ही झालीच पाहिजे. मस्त. तुम्ही सुद्धा हे मंचुरियन घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.